मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण टॉप सिक्रेट ह्या गुलाबाची माहिती दाखवत आहोत. मित्रांनो, ह्या प्लॉटचे बरेचसे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले आहेत, कारण हा प्लॉट माझा स्वतःचा आहे, दुसऱ्याचा नाही आहे. तर मित्रांनो, ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची तर हे बघा, आपण आता हे 22 बरोबर 1 महिना झाला मित्रांनो. ह्या प्लॉटला बरोबर 1 महिना संपलेला आहे. 1 महिन्यामध्ये ही अशी ग्रोथ आहे बघा. पहिली बघू, तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर पहिल्या व्हिडिओमध्ये झाडं एवढी जमिनीवर दिसत सुद्धा नव्हती. आता कशी दिसायला बघा, ग्रोथ कशी झाली बघा. अशा पद्धतीनं ग्रोथ आहे बघा मित्रांनो. फुटवा भरपूर आहे, झाडाची हाईट वाढली. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये अपेक्षाप्रमाणे 10% ग्रोथ जास्त आहे. जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा 10% जास्त ग्रोथ आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, फुटव्याची संख्या बरीच आहे काय झाडाला, पण एखादं झाड आहे की त्याला काही कवा हे फुटवा हे ग्रोथच होईना गेली आहे झाडाची. बघताय का तुम्ही ही झाडे, कांडी हिरव्यावरून वाळत यायला लागली आणि ह्याला ह्याची ग्रोथ होईना गेली. ह्या ग्रोथसाठी आता काय तर करायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, ह्याचं नियोजन करायला हवं आपण. ही ग्रोथ ह्या झाडाची का झाली नाही, ग्रोथ करण्यासाठी काय करता येईल आपल्याला, ह्याचं नियोजन लावायचं आहे आपल्याला आता. हे तर ह्याची ग्रोथ व्हायला पाहिजे मित्रांनो. आता एवढी सगळी बाकीची सगळी झाडं एवढी झाली होती, मग ह्या झाडालाच अशी काय अडचण आली, काय कमी पडलं? कारण आता आपण तर जवळपास ह्याच्या ड्रिचिंग जे आहे बघा, फवारणी कमी पण ड्रिचिंग जास्त केलेत. बघा, झाड असं व्हायला पाहिजे होतं, सगळी झाडं अशी व्हायला पाहिजेत. फुटवे आहेत पण झाडाची अजून हाईट एवढी काय म्हणजे खास एवढी झाली नाही. पण फुटवे भरपूर आहेत. काय काय झाडं आता कशी असते, काय काय काडी कमजोर जर असेल, काडी स्ट्रॉंग असेल तर हे बघा, आता ही काडी कशी आहे बघा. ह्या काडीच्या हिशोबाने ह्या झाडाची ग्रोथ भरपूर झाली. खालचं बुड बघा, ह्या हिशोबाने त्याची ग्रोथ भरपूर झालेली आहे. काडी आता ही सुद्धा काडी हो का, बुडापासून परवारच्या टोकापासून हिरवीगार काडी आहे, एकदम हिरवी आहे. दिसतंय ना तुम्हाला, एकदम हिरवीगार काडी आहे बुडापासून पार शेंडेपासून. पण ह्याच्यात ग्रोथ नाही, ह्या झाडाला ग्रोथ झाली नाही. ह्या झाडात ग्रोथ का नाही झाली, आज आपण ह्याचे परफेक्ट अभ्यासक, झाडाचे डॉक्टर सुजित भैया ढवळे यांना आपण आज आमंत्रित करणार आहोत. ते येऊन आज प्लॉट बघतील. बघूया मग ह्याच्या ग्रोथच्या हिशोबाने ह्याचं काय नियोजन लागतंय का. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परत ह्याच्यात काय औषधं असतील किंवा दुसरं काय असेल किंवा आपल्याकडून काय चुकलं असेल तर ते नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करतील. पण एवढी छोटी झाडं आहेत मित्रांनो, एवढ्या कळ्या आहेत ह्या झाडाला. मी रोज ह्या प्लॉटमध्ये सकाळी आणि संध्याकाळी असतो. रोज ह्याच्या कळ्या तोडायचं काम असते माझं चालू. सारख्या कळ्या तोडून टाकतो. आता हे जे झाड आहे तुम्हाला हे दाखवतोय. आता हे कसं आहे बघा, ह्याच्या फुटव्याच्या हिशोबाने ह्याची जे काडी आहे पूर्ण शेवटपासून हिरवीगार काडी आहे. ह्या हिशोबाने ह्याची ग्रोथ बऱ्यापैकी अजून व्हायला पाहिजे होती, पण झाली नाही ह्या काडीची ग्रोथ. आता त्याच्या पाठीमागचा काय कारण आहे ते आपल्याला कळलं. हे तर खूप कमजोर झाड झाले. बघूया ह्या झाडाचा काय विषय आहे का. आता काय सगळे अपेक्षाप्रमाणे सगळी झाडं तर येणार नाहीत,
आता ह्या झाडाची ह्या काळीच्या जर तुम्ही बघितलं वरून सगळी काळी पडत गेली, खाल्या बाजून थोडीशी हिरवी आहे. आता हे 99% तर गेले 1% चान्स आहे त्यासाठी ठेवलेले आहे, नाहीतर उपसून टाकायची. अशा जर समजा काड्या काय वाळवत गेले असतील किंवा वाळून गेले असतील, अशी एकही काडी प्लॉटमध्ये ठेवायची नाही, ती उपसून टाकून द्यायची लगेच. बघू शकता ही कशी ग्रोथ आहे, बघताय ना तुम्ही कशी येते. कमीत कमी आता हे झाड आहे का, ह्या झाडाची हिशोबाने हाईट सगळ्या झाडाची व्हायला पाहिजे होती. आता जवळपास तुम्हाला सांगायचं म्हणलं तर 90% झाडं ग्रोथ भरपूर झाली, पण काय 10% झाड आहेत ते थोडंसं कमजोर राहिलेले आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि त्यासाठी आणखी काय करता येईल किंवा ह्याला पळवण्यासाठी, आता पळवण्यासाठी भरपूर काय मित्रांनो बरं का, पण जर ह्याला आपण रासायनिक खतं जर वापरली तर ह्याची ग्रोथ होऊ शकते, हे पळू शकतं, ह्याची हाईट अजून वाढू शकते, पण हे रोगाला जास्त बळी पडणार. मग ह्याला रोगाला जास्त बळी पडू नये त्यासाठी आपण सेंद्रिय पद्धतीने चाललोय, त्याच्यामुळे ह्याची स्पीड कमी आहे. तरी पण आपण ह्याला एक रासायनिक डोस देणार आहोत, जेणेकरून ह्याची ग्रोथ होईल आणि ह्याचा फुटवा वाढेल आणि आणखी प्लॉट लवकरात लवकर हा चांगल्या स्टेपला येईल. ह्याच्यासाठी नक्कीच हे करू. जे काय मी करणार आहे ते नक्कीच तुम्हाला माहिती देईन. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर समजा आणखीन काय नवीन तुम्हाला पाहिजे असेल, नवीन काय हे असेल तर कॉमेंट्समध्ये सांगत जा. नक्कीच आपण नवीन प्लॉटचं तुम्हाला अजून दाखवत जाईन. तसं तर नवीन नवीन प्लॉट दाखवतच असतो मी. जरी आणखी नवीन काय पाहिजे असेल तर मला सांगत जा. ओके, धन्यवाद मित्रांनो.